हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. आणि अशा तुमच्या छान छान कमेंट जेव्हा असतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि कमेंट केल्यानंतर कसं तुमचं नाव वगैरे येतं, त्यामुळे जरा ओळखीचं होऊन जातं की हो, हे ताई जी आहे ती आपली रेग्युलर आहे आणि आपल्याला कमेंट वगैरे करत असते असं, कारण तुमचं नाव येतं कमेंटमध्ये म्हणून. तर चला, सकाळ सकाळची मस्त छान अशी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आणि मला व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी म्युझिक म्हणजे बॅकग्राऊंड साऊंड लावते ना, ते खूपच जास्त ताईंना आवडतं आणि खूप ताईंची कमेंटही असते की ताई, ते म्युझिक कुठून घेतलेलं आहे, प्लीज आम्हाला सांग असं. तर ते म्युझिक आणि मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं सुद्धा मी कमेंटमधून, पण आज म्हटलं चला एक व्हिडिओमधून तुम्हाला एकदा सांगूनच देते. ते जे म्युझिक आहे ना, ते मी आपल्या यूट्यूबवरूनच घेतलेलं आहे आणि डाउनलोड करून घेतलेलं आहे. ते नो कॉपीराईट म्युझिक असं जर आपण सर्च केलं ना, तर मग बरेचसे म्युझिक येतात. पण जास्त म्युझिक म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, कॉपीराईट येतं व्हिडिओच्या सुरुवातीला जर आपण म्युझिक लावलेलं असलं तर. ह्या व्हिडिओला म्हणजे ह्या म्युझिकला सुद्धा येतं, पण मग मी थोडंसं कट करून असं नॉर्मल कमी असं घेत असते. जास्त प्रमाणामध्ये म्युझिक मी घेत नाही, अगदी थोडासा भाग, जेणेकरून व्हिडिओला कॉपीराईट यायला नको म्हणून. तर मी ते कुठून नाही, पण हे आपल्या यूट्यूबवरूनच घेतलेलं आहे, डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि मग ते म्युझिक मी अशा पद्धतीने वापरत असते. त्याची लिंक माझ्याकडे नाही आहे. बऱ्याच ताई सांगतात की त्याची लिंक दे, पण आता लिंक माझ्याजवळ नाही आहे. राहिली असती तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असते तुम्हाला. तर पण तुम्ही जर आपण नो कॉपीराईट म्हणून जर टाकलं ना यूट्यूबवरती, तर येतात बरेचसे म्युझिक येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच सापडेल. चला, सकाळची छान अशी सुरुवात झालेली होती. सुरुवातीला आधी सोफा वगैरे आपला नीट व्यवस्थित आवरून घेतला, म्हणजे दिवसभर जरी खराब होणारा असला तरीसुद्धा सकाळी जे मेन महत्त्वाचं काम आहे झाडलोट करून घ्यायच्या आधी, ते म्हणजे आपलं सोफा किंवा बेड वगैरे, आपलं अंथरूण वगैरे सगळं झटकून नीटनेटकं आवरून घेणं. त्यानंतर मग झाडू वगैरे मारून झाला आणि मग झाडांना पाणी घातलं. उन्हाळ्यामध्ये झाडांना खूप जास्त पाण्याची गरज असते. दिवसातून आपण एकदा तरी पाणी घातलं ना, तरी झाडं छान मस्त हिरवीगार अशी राहतात. तर झाडांना पाणी घातलं, कारण एक दिवस जरी नाही पाणी घातलं ना, झाडं पूर्ण अशी कोंबल्यासारखी होऊन जातात. त्यांना पानं अगदी म्हणजे, आणि वेल आहेत ना, गडल्यासारखी व्हायला लागतात. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज पाणी देणं खूपच जास्त गरजेचं आहे. म्हणून थोडं का होईना या दिवसाचं रोजच्या रोज आपण झाडांना पाणी घातलंच पाहिजे. चला, हॉलमधलं आवरून झालेलं होतं, त्यानंतर बेडरूममधलं आवरून झालेलं आहे. आणि मग ही कामं जरी व्यवस्थित अशी पटकन झाली ना सकाळी, तरीसुद्धा घर अगदी फ्रेश वाटायला लागून जातं. मेन म्हणजे सकाळ सकाळी झाडू मारणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. झाडू वगैरे मारून झाला, सोफा वगैरे नीट असला की घर एकदम फ्रेश वाटतं. सुट्टीचा जरी दिवस असला तरीसुद्धा ही बेसिक कामं जर आपली झाली ना पटकन, तर मग बाकीची जी काही कामं आहेत ना, ही कामं झालेली असली की किचनमधलं आवरायला मग काही उशीर लागत नाही. म्हणजे दोघांपैकी एक काम लवकर झालेलं असलं की जरा बरं पडतं. त्यानंतर आपल्या घरातल्या ज्या काही शोच्या वस्तू असतात ना, किंवा हे कासव आहे ना, यातलं सुद्धा पाणी आता उन्हाळ्यामध्ये ना रोजच्या रोज बदलवून घ्यावं लागतं. त्याला स्वच्छ रोज धुवून त्यालाही हळदी कुंकू वगैरे मी लावत असते. आणि 1-2 दिवस जरी त्याच्यातलं पाणी नाही चेंज केलं ना, तर त्याच्यातलं पाणी सुकून जातं. त्यामुळे रोजच्या रोज पाणी त्याच्यातलं बदलवूनच घ्यावं लागतं. आणि काल मी इडलीसाठी भिजत घातलेलं होतं. इडली किंवा डोस्यांसाठी डाळ आणि तांदूळ छान मस्त फर्मेंट झालेलं होतं. पण मला चतुर्थीचं काही लक्षातच नव्हतं की अरे, आपली चतुर्थी आहे असं. पण म्हटलं चला जाऊ द्या. व्यवस्थित छान फर्मेंट झालेलं होतं. बघितलं तर झाकून ठेवलेलं आहे आता ते. आणि त्यानंतर मग आपली पुढची जी काही देवपूजा तर सकाळीच झालेली होती, पण कलश मला घासून घ्यायचा होता. कारण गुरुवारी आणि मंगळवारी घासते. मंगळवार आणि गुरुवारमध्ये काही जास्त दिवसाचं अंतर नसतं, पण गुरुवार आणि मंगळवार हे अंतर जरा जास्त होऊन जातं, त्यामुळे कलश खूप खराब होऊन जातो. त्यामुळे मध्ये एकदा तिला व्यवस्थित असा घासून वगैरे त्याची पूजा करून घ्यावीच लागते. कारण काळपट झालेला असला की तो देवघरामध्ये सुद्धा चांगला वाटत नाही. आणि आज चतुर्थीही आहे शिवाय, तर म्हटलं चला आज कलश वगैरे देवघरातला मस्त छान घासून वगैरे घेऊयात. एकदा घासून झाला की मस्त लखलखीत असा वाटतो, मग देवघरामध्ये सुद्धा चांगलं वाटतं. जर कलश बाहेरून व्यवस्थित असा घासलेला नसला ना, तर मग चांगला नाही वाटत. पितांबरीने एकदा घासला की आपल्या साबणाचा हात फिरवला ना की मस्त छान अशी चकाकी तांब्याच्या भांड्यांना येत असते.
कलश आणि जे काही पूजेचं थोडंफार देवांसाठी जे भरून ठेवलेलं असतं ना पाणी, त्याचं साहित्य वगैरे किंवा दिवा असं थोडंफार हे जेव्हा घासते ना तेव्हा बाकीचं साहित्य घासून घेत असते, म्हणजे ते जास्त खराब होत नाही. जोपर्यंत देव वगैरे आपण रोजच्या रोज तर काही क्लिनिंग देवघराची करत नाही. देव आपण 8-10 दिवसातनं एकदाच क्लीन करून घेत असतो. रोज मात्र देवांना अंघोळ घालत असते. आणि मंगल कलश मग अशा पद्धतीने गुरुवारी, मंगळवारी पुजते, पण मग मध्ये एखाद्या दिवशी अशा पद्धतीने घासून वगैरे घ्यावाच लागतो, नाहीतर खूप जास्त खराब होऊन जातो तो. ज्या पद्धतीने आपलं घर आपण व्यवस्थित ठेवत असतो, त्याच पद्धतीने आपलं देवघरसुद्धा आपण क्लीन ठेवतच असतो. त्यामुळे वेळोवेळी ह्या काही गोष्टी आहेत त्यांची स्वच्छता करावीच लागते. जसं की कलश म्हणा, दिवा वगैरे, घंटा हे वेळच्या वेळी आपल्याला स्वच्छ करून घ्यावं लागतं. मस्त छान अशी आजच्या दिवसाची देवपूजा आपली झालेली होती. चतुर्थीच्या दिवसाचा रविवारचा व्हिडिओ आहे हा. काल काही व्हिडिओ टाकला नव्हता कारण बरीचशी ब्लाउजं वगैरे आहेत आणि ते करण्यामध्ये ना खूप जास्त वेळ जातो. शिवणकाम वगैरे करायचं म्हटलं किंवा आणि व्हिडिओला दुपारचा पूर्ण वेळ व्हिडिओला द्यावा लागतो. त्यामुळे मग ते कामांना खूप उशीर होऊन जातो आणि बऱ्याच वेळेला काय होतं, व्हिडिओ एडिटिंग वगैरे वाईजवर झाला ना की मग कामांचा मूडसुद्धा कधी-कधी जातो. कारण कामं झाल्यानंतरच मी एडिटिंगला बसत असते दुपारच्या टायमिंगला. तर त्यामुळे मग एक दिवस सुट्टीच घेऊन जी काही मशीनची कामं आहेत ना ती कंप्लीट करून घ्यायचा प्रयत्न मी केलेला होता, म्हणून कालच्या दिवस सुट्टीच घेतलेली होती. टॉवेल वगैरे वाळवायला टाकले होते, ते काढून घेतले. बाल्कनीत आलेले आहे, म्हटलं चला तुम्हाला झाडं सगळी दाखवते, कारण इतकी मस्त छान हिरवीगार दिसतात ना. एवढं ऊन वगैरे असूनसुद्धा झाडं मस्त छान असे आहेत आणि खूप जास्त दिवस झाले त्यांना कुठलंच खत वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त पाणीच तेवढं रोजच्या रोज टाकत आहे. मस्त छान कड्यासुद्धा आलेल्या आहेत मोगऱ्याला आणि तुळशी मातासुद्धा मस्त बहरलेली आहे, म्हणजे हिरवीगार झालेली आहे. आणि ही बाकीची कामं झाल्यानंतर मग मी साबुदाण्याची खिचडी वगैरे करून घेतलेली होती आणि बटाट्याचे पापड तळून घेतलेले होते. मागच्या वर्षी मी बटाट्याचे पापड बनवलेले होते, त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. छान आहेत, वर्ष झालं त्यांना तरी पापड चांगले आहेत. या वर्षीसुद्धा मला साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या कुरडया करूनच घ्यायच्या होत्या, पण काही केल्या गेल्या नाही. कारण का तर गॅसचा प्रॉब्लेम आणि वाढवायचासुद्धा. वाढवायला तर काही नाही, फॅनखाली होऊन जातं, पण गॅसमुळेच मी केलं नाही. कारण मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाले होते. तसं सिलेंडर आहे एक अजून भरलेलं, भरून ठेवलेलं, पण मग तरीसुद्धा भीती वाटते. पण करायच्या आहेत मला. बघू आता एखाद्या वेळेस साबुदाणे आणि बटाट्याच्या कुरडया करेलच, कारण मुलांनासुद्धा आवडतात आणि अधीमधी तळायला चांगलं वाटतं, म्हणून करायच्या आहेत मला. मला मागे कमेंट होती की ताई तू बाहेरचे सुद्धा ब्लाउजं घेते का? तर हो, बाहेरचे ब्लाउजं पण मी शिवते, पण आमचे रिलेटिशनमध्येच खूप जास्त जण आहेत इकडे, त्यांचेच ब्लाउजं मी शिवत असते. मला जास्त वेळ नसतो, त्यामुळे मग तेच ब्लाउजं शिवते. अधूनमधून आलं एखादं कुणाचं तर शिवते. आधी नाही तर खूप जास्त बाहेरचे ब्लाउजंसुद्धा मी घेत होती. तिकडे राहायची कल्याण ईस्टला तेव्हा. पण आता इतके जास्त नाही, कारण ते मुलांचे स्कूल वगैरे लांब असल्यामुळे ना जास्त वेळ नसतो. पण तरीसुद्धा आमचे नातेवाईक वगैरे आहेत ना, त्यांचे ब्लाउजं घेते आणि शिवत असते. तर तेच करून घ्यायचं होतं. बाकी ताई मला विचारत होती की तुझ्याकडे 2 मशीनी आहेत का? तर 2 मशीन नाही आहेत माझ्याकडे, एकच आहे. त्याच्यावरतीच मी फॉल वगैरे लावत असते. एखाद्या व्हिडिओमध्ये फॉल लावताना तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने लावत असते. तर आजचं हे ब्लाऊज जे आहे ना ते कंप्लीट करून घेतलेलं होतं. हातांवरती अशा पद्धतीने कटची डिझाईन होती याला, त्यामुळे थोडा जास्त उशीर लागलेला होता. तर असं आजचं हे कामसुद्धा मी कंप्लीट करून घेतलेलं होतं. एक साडीला फॉल बिडिंग केली आणि एक साडीचं ब्लाऊज शिवून घेतलं. म्हणजे ज्या साडीवरचं ब्लाऊज शिवलं ना त्याच्याच फॉल बिडिंग वगैरे एक दिवस मी एक करून अशा पद्धतीने सगळी ब्लाऊजं कंप्लीट करून घेतलेली होती. आणि तरीसुद्धा अजून माझ्याकडे 2 ब्लाऊजं आलेली आहेत शिवायला. सॉरी 2 नाही 3 आलेली आहेत. आता अजून 3 ब्लाऊजं मला कंप्लीट करायचे आहेत. तर आता पुढे एक दिवस करून एक ब्लाऊज ते कंप्लीट करून घेईल. चला, रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी आपण रिकाम्या वेळेमध्ये केलेलं बरं, चांगलंच असतं. असंही थोडाफार वेळ दुपारी असतो, इकडे-तिकडे काही न काही करण्यामध्ये घालवण्यापेक्षा काहीतरी काम केलेलं सर्वात बेस्ट असं मला तरी वाटतं. त्यामुळे मग अधूनमधून करत राहायचं. येतं आहेत आपल्याकडे टाकायला तर मग शिवत राहायचं. तर ते कंप्लीट करून घेईल. आणि जे डोस्यांचं बॅटर होतं ना ते संध्याकाळी मग अशा पद्धतीने मी ते मसाला डोसा पोरांना बनवून दिलेला होता. माझी मैत्रीणही आलेली होती, तिची मुलंही होती, ती पण होती आणि माझी मुलं. तर मग असं सगळ्यांना मस्त छान असा मसाला डोसा इथे उतरवून दिलेला होता. साध्या डोसांपेक्षा मुलांना अशा पद्धतीचा आवडतो. कांदा, टोमॅटो थोडा कमी घालावा लागतो, कारण मुलं जास्त खात नाही कांदा, टोमॅटो त्याच्यातून काढून घेतात खाताना. पण पाहिजे त्यांना मसाला डोसाच असतो. चला.
मस्त अशा डोस्यासोबत ताईंनो मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.